नमस्कार भावांनो, आजचा जो आपला व्हिडिओ राहणार आहे ना, तो आपल्या पूर्ण शून्यापासून तर आताच्या पूर्ण जर्नीचा राहणार आहे. म्हणजेच की शून्यापासून 200K फॉलोअर मी कसे केले, इंस्टाग्रामवर कोणत्या टेक्निक यूज केल्या किंवा हॅशटॅग यूज केले किंवा कोणती सेटिंग केली, पूर्ण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. जसं की तुम्हाला वाटते भावांनो की 5 ते 6 महिन्यामध्येच माझे 200K फॉलोअर झाले, तर ते सगळं बरोबर आहे. पण त्याच्या आधी बी काय करत होतो मी, म्हणजे सुरुवातच डायरेक्ट माझी इंस्टाग्रामपासून नाही झाली आहे. त्याच्या आधी पण मी खूप साऱ्या प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ बनवलेले आहेत. तर ते सर्व आजच्या व्हिडिओत मी तुमच्या पुढे सांगणार आहे. तर त्यासाठी व्हिडिओ बिना स्किप करता पूर्ण पहा आणि जे नवीन आहेत ते पहिले सबस्क्राईब करून घ्या आणि तो बेल आयकॉनचा घंटा बी दाबून घ्या. भावांना तुम्हाला या पुढे ज्या खोल्या दिसू राहिल्या ना टीनाच्या, 2-3 वर्षा पहिले मी याच्यातच राहायचो. आपले व्हिडिओ बनवायची जी जर्नी सुरू झाली ते इथून पासूनच सुरू झाली. इंस्टावरचे व्हिडिओ नाही बरं पहिलेवाले. इंस्टावर तर आपण आता 7-8 महिनेच झाले बनवून राहिलो, म्हणून तुम्हाला घर कधीच दिसलं नाही. भावांनो, मी जसं की तुम्हाला सांगलं की मी डायरेक्ट इंस्टाग्रामवरच डायरेक्ट व्हिडिओ बनवायला नाही लागलो. त्याच्या पहिले बी मी अलग प्लॅटफॉर्म म्हणजे अलग ॲप्सवर व्हिडिओ बनवत होतो. जसं की सुरुवात झाली होती आपली टिकटॉक पासून. आजच्या 4-5 वर्षा पहिले टिकटॉक ही ट्रेंडिंगवर होतं. तेव्हा आपल्याजवळ मोबाईल असल्यामुळे मी ते पाहत होतो. असंच दुसऱ्याचे व्हिडिओ पाहता आम्ही बी ठरवलं की आपण बी व्हिडिओ काढत जाऊ. व्हिडिओ काढायचं ठरवलंच होतं म्हटल्यावर आपले फ्रेंड लोक मी असे टिकटॉकच्या नादी लागलो होतो की रोजचे 2-3 व्हिडिओ काढत होतो. आणि त्या टाइमची चांगली गोष्ट म्हणजे आमच्यावर तेव्हा कॅमेरा बी होता. मग काय रोजचे 2-3 व्हिडिओ करत आम्ही काढत राहिलो आणि आम्हाला रीच बी चांगली भेटत गेली. आपले 127K वर फॉलोअर पण झाले. पण शेवटी नशिबाचा खेळ आहे. आमचे फॉलोअर वाढले आणि त्या टाइमला टिकटॉक डायरेक्ट बंदच झाला. त्याच्यानंतर मग तो एक किडा असते आपल्या अंगात व्हिडिओ काढायचा. तर मग यूट्यूबवर जसं की यूट्यूबवर व्हिडिओ काढायचे त्याचं आम्ही सुरू केलं. तर त्यानंतर सुद्धा यूट्यूबसुद्धा आम्ही इथून पासूनच स्टार्टिंगचा व्हिडिओ जो बनवला होता तो इथंच बनवला होता. ठीक आहे, आम्ही एक्सपेरिमेंट टाईप व्हिडिओ बनवत होतो, ते तुम्ही डायरेक्ट पाहूनच घ्या. टिकटॉक बंद झाल्यानंतर आम्ही ठरवलं होतं की आता आपल्याला यूट्यूब सुरू करायचं. पहिलेपासून आपल्या पोराचा सपोर्ट आपल्याला होता. मग काय ब्लास्टर XYZ म्हणून एक चॅनल ओपन केलं. आमच्या मनानं जसे वाटेल तसे एक्सपेरिमेंटचे व्हिडिओ काढायला सुरुवात केली. आता युट्यूबवर व्हिडिओ काढणं म्हटलं की लय डेंजर काम आहे. पहिली गोष्ट तर कोणाचा व्हिडिओ चोरलेला चालत नाही. अजून त्यात मागून बॅकग्राऊंड म्युझिक बी टाकता येत नाही आणि सर्व बोला लागते ते फेस टू फेस. म्हणून पहिले थोडं आम्हाला ते हार्ड गेलं, पण शेवटी व्ह्यू यायला लागले. मग ते आम्हाला त्याच्यात मजा यायला लागली. दिवाळीचा पिरियड असल्यामुळे आम्ही फटाक्याचे एक्सपेरिमेंट सुरू करून टाकले. त्यांना काय झालं, आम्हाला एकदमच अजून रीच भेटून गेली. 2 महिन्यामध्ये युट्यूबचं चॅनल मोनिटाईज बी झालं. मग काय आवडतो आम्ही कधी गाडीचा चक्काच लावत जाऊ सायकलले, तर कधी सायकलचा चक्का काढले. एवढे उपक्रम केले आम्ही ना आडवे तेडवे. त्यावेळेस लक एवढे चांगले की युट्यूब बी जोरावर चालायला लागलं. महिन्याला आपल्याला $43 म्हणजे 3-4 हजार रुपये कसे तरी येत जा. म्हणून मी जिथेही गेलो तिथं व्हिडिओ काढतच जात जाऊ. व्हिडिओमध्ये गॅप पडायचं कामच नव्हतं. जसं की भावांनो, तुम्ही ना आता पाहिलं ना आपलं युट्यूब चॅनल बी मोनिटाईज झालं होतं 2-3 महिन्यामध्ये. जास्त काही टाइम लागला नव्हता, कारण त्यात मी असं समजून गेलो होतो मला अल्गोरिदम जे असते आपल्या युट्यूबचं, की कसं व्हिडिओ कोण्या टाईमला टाकायचा किंवा त्याला कोणते हॅशटॅग द्यायचे किंवा कॅप्शन कसं द्यायचं सगळं समजलं होतं. त्यामुळे मोनिटाईज करायला काही जास्त टाईम नव्हता लागला. सगळं काही बरोबर चालू होतं. डॉलर सुद्धा येत होते मला महिन्याला, तरी 3-4 हजार रुपये कसे बी अर्न करत होतो मी. पण म्हणतातच विषय असा झाला की आपले इंजिनिअरिंगचे पेपर सुरू झाले. मग पेपरमुळे कसं झालं, त्याच्यात गॅप पडला 1-2 महिन्याचा, डायरेक्ट 1-1.5 महिन्याचा गॅप पडून गेला. त्या गॅप पडल्यामुळे जे आपली यूट्यूबची रीच राहते ना, ते कमी झाली. रीच कमी झाल्यामुळे त्याच्यानंतर जेव्हा आम्ही व्हिडिओ अपलोड केला तर त्याला रीच भेटत नव्हती, म्हणजे व्ह्यू येत नव्हते. मग असं करता पण थोडं डायरेक्ट आम्ही व्हिडिओ टाकणंच बंद करून टाकले. यूट्यूबसुद्धा मग थोड्या दिवसानं बंद करून टाकलं. जसं की भावना तुम्ही ऐकलं की आपलं यूट्यूब चॅनल बी आता बंद झालं होतं. पहिलं टिकटॉक, नंतर यूट्यूब, मग त्याच्यानंतर इंस्टाग्रामवर आलो. थोडेसे म्हणजे इंस्टाग्रामवर काहीच नाही, आपलं प्रॉपर चालवणं सुरू होतं. इंस्टाग्राम काहीतरी अशाच नॉर्मल रील्स काढायच्या आम्ही कॉमेडी रील्स सुरू केल्या. अशाच मित्र म्हणून अशाच काहीतरी काढत होतो आम्ही. म्हणजे फेमस वगैरे व्हायचं आमचं त्याच्यात इंटेन्शन काहीच नव्हतं. बस आम्हाला तो व्हिडिओ काढायचा शॉक होता म्हणून आम्ही व्हिडिओ काढत होतो. असंच इंस्टाग्राम पाहता मग एक दिवस मला व्लॉगिंगचे व्हिडिओ दिसले. तेवाले व्हिडिओ पण मला बी कुठेतरी वाटलं होतं की मी बी असं करू शकतो. बस मग वाटलं ना तर डायरेक्ट व्हिडिओज काढणं सुरू करून टाकले. हा जो स्क्रीनवर तुम्हाला व्हिडिओ दिसू राहिला हा आपला सगळ्यात पहिला व्लॉग आहे. ज्या आयडीवर आपले आता 2.5 लाख फॉलोअर आहेत त्या आयडीचा हा पहिला व्हिडिओ आहे. भावांनो, असं बी काही नव्हतं बरं की माझा पहिलाच व्हिडिओ व्हायरल झाला होता. व्ह्यू येत नव्हते तरी मी व्हिडिओ काढत गेलो. पण एक दिवस असा आला की आपले व्हिडिओ एकदम जोरात चालायला लागले. मी जिथं गेलो तिथं आपली फॅन फॉलोइंग वाढायला लागली. पण मी एक असा मुलगा आहे की मी सगळ्यांमध्ये मिसळून राहणार आहे, म्हणून आपली फॅन फॉलोइंग जरा जास्तच जोरात वाढली. तसं बी सुरुवात करायच्या पहिले मी ठरवलंच होतं की व्हिडिओत आपल्याला आता थांबायचीच नाहीये, रोज एक व्हिडिओ पडलाच पाहिजे. असे करत मी एवढे व्हिडिओ टाकले आणि एवढी फॅन फॉलोइंग आपली झाली. असं करता आपले फॉलोअर तर वाढलेच होते, पण त्याच्यासोबत प्रेमाचे माणसंही वाढले होते. म्हणून आजूबाजूच्या गावात होणाऱ्या प्रत्येक सामाजिक कार्यक्रमामध्ये आपला सत्कार पण होत होता. आणि तसं जर पाहिलं तर मी व्हिडिओमध्ये दुसरं काही दाखवतच नव्हतं. जे मी रोजचं कामं करतो तेच दाखवत होतो. म्हणून मला कोणा व्हिडिओ काढायच्या वेळेस विचार बी करा नव्हतं लागत आणि
आणि एक्स्ट्रा टाइम पण द्यायला लागत नव्हता. हे आपलं डेली रुटीन आहे, जे आपण रोज कामं करतो तेच मी तुम्हाला दाखवत होतो. आणि आपली दाखवायची कला आणि बोलायची कला तुम्हाला एवढी आवडली की भावांनो आपले पायता 100K फॉलोअर झाले. आता आपल्या मराठी माणसाचे 100K झाल्यावर माझ्यापेक्षा जास्त खुशी तर आपल्या प्रेमाच्या माणसालेच होती. 4 महिन्यामध्ये 100K करणं म्हणजे काही सोपी गोष्ट नव्हती. देवाचे आशीर्वाद आणि आपल्या प्रेमाच्या लोकांचा आशीर्वाद आणि आई बाबाचे आशीर्वाद. व्हिडिओ बनवणं चालू केले तेव्हा कधी विचार बी नव्हता केला की 4 महिन्यामध्ये आपले 100K बी होतील. पण ते म्हणतात ना, मनापासून आपण जे बी केलं ते 100% खरं होतेच. आणि भावांनो आणि बहिणींनो, तुमच्या प्रेमामुळे आज ते मी करून पण दाखवलं. आपले 100K झालो म्हणून गावातल्यालेच नाही, बाहेरच्या लोकांना एवढी खुशी होती की काय सांगू तुम्हाला. शंभर के झाल्यानंतर 3 महिन्यामध्येच आपले 200K बी होऊन गेले. आपलं एवढ्या लवकर फॉलोअर वाढायचं कारण म्हणजे कोणते हॅशटॅग, कोणते टॅग काहीच नाही आहे. कधीच कोणा क्रिएटरले बी म्हटलं नव्हतं की आपल्याला कोलॅबरेशन द्या किंवा मला सपोर्ट करा. काहीच नाही. ते जे केलं ते आपल्या स्वतःच्या दमावर. आणि तसं बी स्वतःच्या दमावर ते करायची मजा येते, दुसऱ्याच्या दमावर येत नाही. काहीच नाही भावनो, जे आपल्याला आवडते ना ते करत राहायचं. लोक काय म्हणतील याचा तुम्ही विचार करायचाच नाही.